वेदांचं शिक्षण आता दिलं जाणार नाही अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली। ITI विद्यार्थ्यांना वेदांचं शिक्षण दिलं जाणार नाहीये। झी 24 तासनं दाखवलेल्या बातमीनंतर कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली। कोर्समध्ये वेदांचा अभ्यासक्रम नाही असं स्पष्टीकरण लोढा यांनी दिले। नाशिक शहरात पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात वैदिक विधींसाठी प्रशिक्षित पुरोहित मोठ्या प्रमाणात लागणार आहेत। ते उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारतर्फे नाशिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्यावरून वाद झाला होता आणि याला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधल्या स्थानिक पुरोहितांनी देखील विरोध केला। मात्र हा प्रकार गैरसमजातून निर्माण झालाय। हा शॉर्ट टर्म कोर्स आहे। विद्यार्थ्यांना वेदांचं शिक्षण दिलं जाणार नसल्याचं स्पष्टीकरण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलं। गैरसमज म्हणून हा विषय निर्माण झाला। 2026-27 मध्ये जे आपले कुंभमध्ये मोठा तिथे कुंभमेळा होणार आहे त्यामध्ये वैदिक संस्कार असिस्टंट असा आपण कोर्स सुरू केला होता। चांगला प्रतिसाद मिळाला न। फक्त हा एक केंद्रीय सरकार मान्यता कोर्स आहे। भारतामध्ये वेगळे ठिकाणे ते सुरू आहे। तर महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्यामध्ये आपल्या लोकांना जे काही सर्व इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यामध्ये मनुष्यबळ पण एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याने निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न आहे ना। आता त्याने आपल्या मार्फत मी सर्वांना विनंती करतो की ते हा समजून आपली करेक्ट करावा आणि हा धार्मिक कुंभ धार्मिक मेळा आहे हा आहे। पण हा जे कार्यक्रम होता ते वेदमंत्र शिकवण्यासाठी न होता ते त्यांचे जे व्यवस्थापनासाठी लोक तिथे येणार आहे त्याने मदतसाठी येणार।